बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौरी पूजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा होतोय। आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळ येथील हिराबाई नागनाथ रणदिवे यांनी त्यांच्या घरी गौरीचं कशा प्रकारे आगमन झालं याचा सविस्तर वृत्तांत लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिलाय। नेमकं हिराबाई नागनाथ रणदिवे काय म्हणाले ते पहा। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकप्रधान न्यूजचे पत्रकार नारायण घंटे यांनी। नाव हिराबाई नागनाथ रणदिवे, गाव मनगुळे, जिल्हा सोलापूर आणि तालुका। घरात लक्ष्मी येण्याचं कारण काय नेमकं? झाले आता 4-5 वर्ष। 15 वर्षी होती सोड। आता 4-5 वर्ष झाली न गावल्या पाण्यात नदीला आणून पूजा केली आणि आणून पूजा करून 4-5 वर्ष तसं तांबे पुजले। त्याच्यानंतर मग ह्यांची लग्न झाल्यानंतर उभा केले। लक्ष्मी कसं सापडलं आणि कुठं सापडलं आणि किती वेळा सापडलं होतं तुम्हाला? एका पहिलं नदीला धुवायला गेले। नदीला धुवायला गेल्यावर तिथं 2 हाता आली। ह्याचं कुठं आणा करत बसू म्हणून ती 2 सोडून दिली। मग ती 2 सोडून दिली आणि दुसरी 2 आली, ती बी 2 सोडून दिली। मग 6वी 2 आली। मग आता मन बघाली ही माझं म्हणून ती दोन्ही आणली। दोन्ही आणून घरी ठुले। घरी ठेवून पुन्हा बघाय गेले। बघाय गेल्यावर त्यांनी काय म्हणली, सगळं चांगलं आहे, पूजा करा, भाजी भाकरीचा निवेद द्या, सकाळ उठून काय तर करा, स्वयंपाक करून पूजा करून पूजून शिनी दोरं घेऊन उतरून ठेवा म्हणलं। मग तसंच केले। किती वर्ष तुम्ही आतापर्यंत पूजन करत आला लक्ष्मीचं? आता मग कसं झाली बघा पूजन करत। रात्री गौरीचं आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम नैवेद्य कशाचा दाखवला तुम्ही? भाजी भाकरीचा। आणि दुसऱ्या दिवसात काय असते दिवसभर कार्यक्रम? आजचं दिवसभर पोळी, खीर, आमटी, भात, भजी, पापड, कुरवडी ह्याचा नैवेद्य केला आज। आणि आता तिसऱ्या दिवशी काय असतं लक्ष्मी? तिसऱ्या दिवशी बघा फुलं आणायची, झालं तर तरवाडाची आणि दुसरी कशाची झेंडूची कशाची ही फुलं आणायची। फुलं आणून खारीक, बादाम, खोबरं, हळकुंड सगळं फोडायचं, सुपारी, पान, मग सगळं फोडायचं। ती दोर कोण 11 करतंय कोण 10 करतंय ती करून घ्यायचं। मग त्या सवाशीन बाया बोलवायचं, बोलवून शिनी त्यांना सगळं सुपात गोळा करून द्यायचं। मग त्या सगळं हळकुंड, सुपारी, झालं बादाम, खारीक, खोबरं, फुलं सगळ्या गाठी मारायचं। मग गाठी मारून शिनी सगळी गोळा करायचं झाल्यावर मग दोन्ही लक्ष्मी असते त्या, मग तिच्या डोक्यावर 5, हिच्या डोक्यावर 5 ठेवायचं। मग ती ठेवून सगळं करून मग मालकिनीच्या वटीत द्यायचं आणि सगळं करून झालं संपत्या त्या। मग दिवस जरा उताराला लागल्यावर उतरायचं, सगळं उतरून काढून ठेवून सगळं गोळा करून ती पुन्हा नदीला सोडायचं। विसर्जनाच्या दिवशी सर्व सुवासिनी बाया हळदीत मग ती सगळं करून पुन्हा निघून 4-5 वाजता सोडते ती। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।